क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ जय जिजाऊ। शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत मला शिवरायांशी माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली याबद्दल आयोजकांचे आभार। महाराष्ट्राचे अधिदैवत भूपती नृपती पृथ्वीपती परमपदावी प्रगल्भ बुद्धिमान विज्ञानिष्ठ जगविख्यात विश्ववंदनीय राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना या जिजाऊच्या लेखीचा मानाचा मुजरा। छत्रपती शिवाजी महाराज की हे शब्द कानावर पडतात ज्यांच्या मुखातून जे बाहेर पडतं रक्त सरसरते छाती अभिमानाने फुलते अंगावर सरकन काटा येतो अशा मराठा मोळ्या बंधू बहिणींनो मी तेजस्विनी अर्जुन खोले मी येथे अशा महान पुरुषांची गाथा उलगडणार आहे की ज्यांचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे। विजयासारखी तलवार चालून गेला निधड्या छातीने हिंदुस्थान हलून गेला विजयासारखी तलवार चालून गेला निधड्या छातीने हिंदुस्थान हलून गेला। वा गणखाने अफजल खानाचा कोथळा फाडून गेला वा गणखाने अफजल खानाचा कोथळा फाडून गेला स्वर्गात गेल्यावर त्याला देवाने झुकून मुजरा केला असा मर्द मराठा शिवबावून गेला असा मर्द मराठा शिवबावून गेला। आज या मातीत जन्म घेतलेल्या मुलांना सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते कारण जन्मातच इथली माती त्यांच्या मनामध्ये शिवरायांचे नाव कोरून ठेवते। शिवछत्रपती हे नाव भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत सर्वत्र पसरले आहे। इथल्या लोकांना तर सोडाच इथल्या दरखोऱ्यांना जरी विचारले की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते तर ते सांगतील रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता। विचारा त्या सह्याद्रीला आणि विचारा सागरी लहरींना माझा शिवबा कसा होता खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे नाव असेच आहे की त्यांच्या नावातील प्रत्येक अक्षर त्यांच्या कार्याची व पराक्रमांची माहिती सांगणारे आहेत व आपल्याला प्रेरणा देणारे छत्तीसचे बळ असणारे त्र मुघलांना करणारे परत न फिरणारे ती तिन्ही जगात जाणारे श्री शिस्तप्रिय व वाणिते जी जिजाऊचे पुत्र महाराष्ट्रीय हार न मानणारे राज्य जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। कोणत्याही काळी आम्ही जनावरांसारखं जीवन जगत होते आमच्या अन्नधान्यावर तर सगळा आमच्या देहावर देखील अधिकार राहिला नव्हता। जनावर आणि माणसं तर दूरच इथल्या मंदिरातील देव देखील ते सुरक्षित राहिले नव्हते। त्यावेळी सिंदखेड राजा लखोजीराव जाधव यांची कन्या म्हणजे साक्षात दुर्गा भवानी रणचंडी जशी जिजाऊ यांचा विवाह तोडीसतोड निजामशाहीचे थोर सरदार मालोजीराजे भोसले यांचे सुपुत्र शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला। त्यावेळी या महाराष्ट्रात 5 सुलतानी सत्ता राज्य करत होत्या। त्यांच्या आपसात सतत लढाया व्हायच्या यात महाराष्ट्राचे मोठे नुकसान व्हायचे मराठा सैनिक नाही होऊन मारले जायचे। अशा या परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक झंकार धगमगता पेटता अंगार अखेर ती वेळ आली सह्याद्रीची गर्जना झाली। फाल्गुन तृतीय 1551 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंची पुण्याई आली होती फळाला कारण जनतेचा पोशिंदार राजा शिवबा जन्मला अरे माझा राजा जन्मला माझा शिवबा जन्मला दीनदलितांचा कैवार जन्मला दुष्टांचा संहार जन्मला माझा शिवबा जन्मला माझा राजा जन्मला। जय जिजाऊ जय श्री छत्रपती शिवाजी महाराज की स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ जय जिजाऊ। शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत मला शिवरायांशी माझे मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली याबद्दल आयोजकांचे आभार। महाराष्ट्राचे अधिदैवत भूपती नृपती पृथ्वीपती परमपदावी प्रगल्भ बुद्धिमान विज्ञानिष्ठ जगविख्यात विश्ववंदनीय राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना या जिजाऊच्या लेखीचा मानाचा मुजरा। छत्रपती शिवाजी महाराज की हे शब्द कानावर पडतात ज्यांच्या मुखातून जे बाहेर पडतं रक्त सरसरते छाती अभिमानाने फुलते अंगावर सरकन काटा येतो अशा मराठा मोळ्या बंधू बहिणींनो मी तेजस्विनी अर्जुन खोले मी येथे अशा महान पुरुषांची गाथा उलगडणार आहे की ज्यांचा मला
नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. विजयासारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हालून गेला. विजयासारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हालून गेला. वा गणखाने अफजल खानाचा कोथळा फाडून गेला. वा गणखाने अफजल खानाचा कोथळा फाडून गेला. स्वर्गात गेल्यावर त्याला देवाने झुकून मुजरा केला. असा मर्द मराठा शिवबावून गेला. असा मर्द मराठा शिवबावून गेला. आज या मातीत जन्म घेतलेल्या मुलांना सांगावे लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते, कारण जन्मताच इथली माती त्यांच्या मनामध्ये शिवरायांचे नाव कोरून ठेवते. शिवछत्रपती हे नाव भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत सर्वत्र पसरले आहे. इथल्या लोकांना तर सोडाच, इथल्या दरखोऱ्यांना जरी विचारले की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते तर ते सांगतील रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. विचारा त्या सह्याद्रीला आणि विचारा सागरी लहरींना माझा शिवबा कसा होता, माझा शिवबा कसा होता. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे नाव असेच आहे की त्यांच्या नावातील प्रत्येक अक्षर त्यांच्या कार्याची व पराक्रमांची माहिती सांगणारे आहेत व आपल्याला प्रेरणा देणारे. 36 हत्तीचे बळ असणारे, त्र मुघलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगात जाणारे, शिस्तप्रिय व वाणी ते जिजाऊचे पुत्र महाराष्ट्र शान, हार न मानणारे, राज्य जनतेचा राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. कोणत्याही काळी आम्ही जनावरांसारखं जीवन जगत होते. आमच्या अन्नधान्यावर तर सगळ्यात आमच्या देहावर देखील अधिकार राहिला नव्हता. जनावर आणि माणसं तर दूरच. इथल्या मंदिरातील देव देखील ते सुरक्षित राहिलेले होते. त्यावेळी सिंदखेड राजा लखोजीराव जाधव यांची कन्या म्हणजे साक्षात दुर्गा भवानी रणचंडी जशी जिजाऊ यांचा विवाह तोडीस्तोड निजामशाहीचे थोर सरदार मालोजीराजे भोसले यांचे सुपुत्र शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. त्यावेळी या महाराष्ट्रात 5 सुलतानी सत्ता राज्य करत होत्या. त्यांच्या आपसात सतत लढाया व्हायच्या. यात महाराष्ट्राचे मोठे नुकसान व्हायचे. मराठा सैनिक नाही होऊन मारले जायचे. अशा या परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता एक झंकार, डगमगता पेटता अंगार. अखेर ती वेळ आली. सह्याद्रीची गर्जना झाली. फाल्गुन तृतीय 1551 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंची पुण्याई आली होती फळाला. कारण जनतेचा पोशिंदार राजा शिवबा जन्माला. अरे माझा राजा जन्माला, माझा शिवबा जन्माला. दीनदलितांचा कैवार जन्माला, दुष्टांचा संहार जन्माला.